हा 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 अरे काय हे 7 स्टार हॉटेल, काय ही रूम, काय समोरचं स्विमिंग पूल आणि काय त्या स्विमिंग पूलेतल्या मासोळ्या. आहा, मन असं थरूर थरूर होतंय. आहा, आईला कुणाचा फोन आला? अरे आमदार साहेबांच्या पीएचा फोन म्हणजे नंदीचा फोन आहे. नमस्कार साहेब, आज कशी आठवण काढली गरीबाची? काय म्हणताय? आता शिवजयंती हा काय इसरायचा विषय आहे का? काल रात्रीच पार्टी ऑफिसला 15 लाख रुपये पाठवले. कमी वाटलं तर मागून घ्यायचं, पण शिवजयंती कशी झाली पाहिजे? दर्जा काय ठेवा की दिवसभर कार्यक्रम, पोवाडे ठेवा, नाटक ठेवा, पोरा सोरांसाठी स्पर्धा ठेवा, पण रात्री मात्र गौतमीला बोलवा नाचायला काय? पोचल्या पोचल्या भावना पोचल्या. हा येऊ का? आणि आमदार साहेबांना दंडवत घाला आमचा. राती अर्ध्या रात. कोण आहे रे? कोण आहे तू? का ये ये ये. तुम्ही आल्याचं कळलं साहेब. लगेच तुमच्या आवडीचं घेऊन आलो. विस्की, चिकन लॉलीपॉप आणि फिश फ्राय. अजून एक तुम्हाला आवडेल असा नवीन माल आलाय. तुम्हाला हवा तसा आहे, कवळा आणि लुसलुशीत, ना 18च्या आत ना 20च्या वर. पाठवू का? चायचं बेन काय वर्णन करतय बघून इथं ऐकून मला तोंडाला पाणी सुटलंय. दे पाठवून, दे दे. राती अर्ध्या राती असं सोडून जा. कोण आहे रे? अगं ये ना, ये ये अशी ये समोर. कसली फिकर आहे ग तुझी? तो वेटर बरोबर सांगत होता. मला चेहरा का झाकलाय? नाही नाही म्हणजे लाजती का घाबरती? घाबरायचं म्हणून हे सगळं हॉटेल आपलंय. इथं आपली गुप्पी तर सगळी अशी गुप्पी तर राखली जातात काय? आणि लाजायचं म्हणत असेल तर तुला इथे पुण्याच्या पोरींची सवय आहे तोंडाला फडकं बांधून फिरायची. दाखव ना चेहरा, दाखव की, दाखव ना. असू द्या ना. कसं आहे ना, तुम्हाला बघून माझं भस्कन तोल जाईल. अगं बाबा काय गोड बोलती ग, कानाला लई गोड वाटते. बोल ना बोल ना बोल ना. तुम्हाला बघून तोल माझा गेला. तुम्ही सावराया भस्कन आला न बाईने आईवच हवाली केलाय बाईनं. ए प्रांजल तू काय करते इथं? चल चल चाल, चालती हो. काय झालं पप्पा? मी नको होतं का यायला? ए तो ती नीट बोलून मुस्कट फोडीन मी. असं म्हणजे घरच्या बायकांनी असं बोललं तर गोड नाही लागत का कानाला? प्रांजल मुस्कट फोडीन. पप्पा तो अधिकार तुम्ही गमावलाय हो. मी बघायला आले की तुमचे मीटिंग्स असतात तरी कशा भलत्याच रंगीन असतात. आणि काय हो, घरात तुमच्यावरून जीव ओवाळून टाकणारी बायको असताना, सोन्यासारखा संसार असताना बाहेर ही शेण खाण्याची बुद्धी होते तरी कशी? प्रांजल तोंड आवर आणि इथून चालती हो. मी जाणारच आहे. फक्त माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला ही बुद्धी झाली तरी कशी? ऐकायचंय का तुला? नाही नाही तू ऐकच असतो. इशे काढला तर तू ऐकच. नाही एवढ्यात कधी स्वतःच्या आईकडे बघितलं का? बाई म्हणून निरखून बघितलं का? अगं चुरमुऱ्याचं पोत झाली ती बाई. लठ्ठानी बेढप बघवत नाही तिच्याकडं. आणि मी बघ कसा फिट आहे मी. मग काय करणार? आणि हा मी कोणाला बळजबरी करत नाही. हाडाचा बिझनेसमन आहे. मला हवी ती वस्तू अशी पैसे फेकून विकत घेतो. मग काय चूक करतो का? वा काय उच्च दर्जाचे विचार येतो. आणि काय म्हणालात आईला? चुरमुऱ्याचं पोत. पण ती पहिल्यापासूनच तशी होती का? अहो लहान वयात झालेलं लग्न, त्यानंतर जीवावर बेतलेली लागोपाठची 2 बाळंतपण, मग थायरॉइड आणि आता तर काय मेनोपॉज. शरीरात होणारे बदल हे अपरिहार्य आहेत पप्पा.
पण तरीही दिवसभर सगळ्यांचं कसं हसत मुखानं करते, एकही तक्रारीचा सूर न लावता. आणि बदल्यात काय मिळालं? तुमच्याकडून होणारी प्रतारणा. शी. पण नाही पप्पा, आता बास. आता तुम्हाला हे तुमचे छंद बंद करावेच लागतील. मान्य, मान्य माझी झाशीची राणी. पण एक लक्षात ठेव, गाव तिथं कुंटणखाना. मी जर बाजूला राहिलो तर माझ्यासारखे 10 येऊन उभे राहतील, पण हा बाजार मात्र असाच राहणार, सदा भरलेला आणि टवटवीत. त्याची कल्पना आहे मला पप्पा, म्हणून तुमच्याच भाषेत सांगते. मागणी तसा पुरवठा. प्रत्येकाने जर फक्त स्वतःत बदल करायचे ठरवले ना, तर नक्कीच एक दिवस असा येईल की या वेश्या व्यवसायाला या बाजारामध्ये मागणीच उरणार नाही. आणि शिवरायांचे मावळे म्हणून मिरवताना निव्वळ मोठमोठ्या देणग्या देऊन, हवे तसे पैसे खर्च करून, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आणि भरगच्च कार्यक्रम करून तुमचा शिवरायांप्रतीचा आदर नाही व्यक्त होणार. त्यासाठी शिवरायांचे आचार आणि विचार रक्तासारखे धमन्यांमध्ये खेळवा आणि मग बघा, कोणत्याही स्त्रीवर अशी बाजारात उभं राहण्याची वेळच येणार नाही. आणि त्या दिवशी असेल ती खरी शिवजयंती आणि तो खरा शिवजयंती उत्सव.